नमस्कार मंडळी, मी निलेश नातू तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन आलोय ते पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती। अजूनही ते जल्लोष चालू आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला हा निरोप देण्यासाठी जल्लोष सुरू आहे। खरं आपले पॉवर्ड बाय जे माणिकचंद ऑक्सिरीज म्हणून स्पॉन्सर आहेत, त्यांचे पुनीत बालन यांनी आव्हान केलं होतं यावर्षी की जर तुम्ही डीजेच्या भिंती तुमच्या मंडळाच्या समोर किंवा मिरवणुकीच्या समोर उभ्या करणार नाही तरच आम्ही तुम्हाला हे जाहिरातीचं जे पुरस्कर्ते पद असतं ते देतोय। जाहिरातीसाठी आम्ही तुम्हाला एक आर्थिक मदत करणार आहोत। तर त्याचा फरक इतका पडलेला आहे की लक्ष्मी रोडवरती आतापर्यंत आपण बघतोय 30-35 मंडळं गेलेली आहेत। एकाही मंडळाच्या समोर आपल्याला डीजेची भिंत दिसलेली नाहीये। सर्व फक्त ढोल ताशा पथकच आपल्या आवाजाने त्यांनी हा लक्ष्मी रस्ता दळाणून सोडलेला आहे। 101 पथकं येतात, समर्थ आत्ता तुमच्या समोर वादन करतंय। हे एक नावाजलेलं पथक आहे पुण्यामधलं, जवळपास 25 वर्ष यांनी देखील काढलेली आहेत। पुण्यामध्ये 4 ते 5 ग्रुप असतात त्यांच्या एका वेळेस, आणि एका ग्रुपमध्ये कमीत कमी 100 वादक तरी असतातच। त्याचप्रमाणे लक्ष्मी रोडवरती आगमन झालेलं आहे ते मुठेश्वर मंदिर गणपतीचं, आणि लक्ष्मी रोड असू दे, टिळक रोड असू दे किंवा केळकर रस्ता असू दे, सर्व ठिकाणी आपल्याला फक्त ढोल ताशाचा गजरच दिसतोय। मुठेश्वर मंदिराची मूर्ती तुम्ही आता पाहताय, लोभक अशी मूर्ती आहे, आणि हळूहळू हा लवाजमा पुढे जातोय तो टिळक चौकाकडे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरता हा सगळा अट्टहास। माहिती आहे कुठेतरी मनामध्ये की आज बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहे, तरी देखील हा उत्साह आहे, हा तरुणाईचा जोश आहे जो अजून तिथे जिवंत आहे, आणि त्याचंच मूर्त स्वरूप इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। फक्त एकच आस मनामध्ये आहे की पुढच्या वर्षी तू लवकर ये। त्याला जाताना तेच सांगितलं जाते की गणपती बाप्पा यावर्षी जातोयस खरा, पण पुढच्या वर्षी मात्र लवकर ये, तुझी वाट आम्ही पाहतोय, आणि आल्यानंतर तुझ्याबरोबर परत दिमाखात ही पुढचे 10 दिवस आम्हाला काढायचे आहेत, आणि असा जल्लोष शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला पुन्हा एकदा करायचा आहे। वीर हनुमान मित्रमंडळाची हीच ती मूर्ती, चारी हात मोकळे असलेली मूर्ती, दोन्ही हातामध्ये इथे आता आपल्याला फुलं दिसत आहेत, पण ज्या हातात फुलं आहेत त्याच हातात इथे हा गणपती बाप्पा गरज भासल्यास वेगळी वेगळी शस्त्र देखील घेऊ शकतो, हेही आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे। पण आज त्याला निरोप द्यायचा दिवस आहे, त्यामुळे हातात शस्त्र नसून आपल्याला ही फुलं दिसत आहेत। हळूहळू ही मिरवणूक पुढे जाणार आहे, पण जसं आपल्या सगळ्यांना इथे आवाहन केलं होतं, मग ते PMC असो, पोलीस प्रशासन असो किंवा कॉर्पोरेशनकडनं असो, सर्वांकडनं आवाहन झालं होतं की मिरवणूक 9:30ला सुरू करायची आहे, आणि पहिले मानाचे 5 मंडळ आहेत त्यांच्यासाठी थोडीशी लगबग केली होती, त्यांना लवकर इथनं पुढे जाण्यासाठी विनंती केली होती। तसं त्यांनी केले देखील। आज बरोबर 6 वाजता आपण पाहिलं होतं, जवळपास 6 वाजून 5-10 मिनटं इकडे तिकडे असतील, पण जवळपास सगळ्या मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन झालं होतं। त्यामुळे हा आज रेकॉर्ड, जसं यावर्षी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये पुण्याचं नाव 2दा झालं आहे, तसं हा पण वर्ल्ड रेकॉर्ड होईल अशी आशा धरतो, आणि तसंच काहीसं किंबहुना त्यापेक्षा चांगलं नियोजन येणाऱ्या वर्षात हे प्रशासन लावेल, ह्याच्यासाठी या श्रीचरणी आपण ही प्रार्थना करूयात। हे ध्वजपथक, सुंदर असं ध्वजपथक आपल्याला दिसतंय लक्ष्मी रोडवरती, पण मगाशी पण मी याचाच उल्लेख केला होता की जास्तीत जास्त मंडळं यांचा भर जो आहे तो ढोल ताशा पथकांवरती आहे। त्या पथकांच्या मागे मिरवणूक काढायला त्यांना जास्त आवडलं आहे, आणि ज्यावेळेस पथकांना तुम्ही एवढा मान देता त्यावेळेस पथकं तुमच्या आखेला हो देऊन येतात, आणि तेवढं पथकं आज वादन करतायत देखील, आणि प्रत्येकाचे ताल वेगळे आहेत, प्रत्येकाने केलेली मेहनत वेगळी आहे, प्रत्येकाचे असलेले युनिफॉर्म वेगळे आहेत, त्यांचे कपडे परिधान करण्याची पद्धत वेगळी आहे। आपण दुपारी बघितलं होतं मानाचा शेवटचा गणपती म्हणजे केसरीवाड्याकरता पोस्ट ऑफिसला त्यांनी एक ट्रिब्यूट दिलं होतं। पोस्टमन सारखे कपडे घालून अख्खं ते पथक होतं, आणि त्यांनी पोस्ट ऑफिसला ट्रिब्यूट दिला होता। इथे शिवाजी महाराजांचा देखावा देखील पथकामध्ये सादर केला जातोय। ही एक नवी पद्धत आली यंदाच्या वर्षी। पथकाचं वादन जिथे सुरू असतं त्यामध्ये पथकाचीच लोक असतात, एक चौरंग म्हणूया किंवा प्लाय म्हणूया, साधारण 4x4 फुटाचा प्लाय असतो, तो उंच उचलून धरतात,
त्यावरती एक छोटीशी नाटुकली दाखवली जाते आणि कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना दिसावं, कारण गर्दी एवढी असते लक्ष्मी रोडला दोन्ही बाजूला, त्यामुळे त्या लोकांच्या मधनं जे आत घडतंय ते दिसणं थोडंसं अवघड असतं. त्याकरता ही मंडळी तो छोटासा पाट चौरंग प्लाय 4x4चा वरती उचलतात, त्याच्यावरती हा पूर्ण देखावा साजरा केला जातो आणि लोकांना त्याचा आनंद घेता येतो. पण आज हा आवाज हा जोरदार दुमणार आहे, दुमदुमणार आहे. शिवाजी महाराज देखील इथे तेच सांगतायत. हर हर महादेव असा जल्लोष त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळतोय आणि तेवढाच प्रतिसाद प्रेक्षक त्यांना तिथे देत आहेत. या अशा छोट्या छोट्या नाटुकल्या जवळपास प्रत्येक पथकाने केलेल्या होत्या. त्या सादर केल्यानंतर हे पथक पुढं जात आहे. जसं सांगण्यात आलं होतं की कोणी स्थिर वादन करणार नाही आणि तसं काही अंशी किंबहुना केलं पण आहे. जवळपास प्रत्येक पथकाने कोणी थांबून वेळ वाया घालवलेला नाही आहे. चौकामध्ये उगाच तासनतास वेळ वाया घालून वादन करत थांबलेले नाही आहेत. चालत असतानाच आपले विविध ठेके त्यांनी दाखवलेले आहेत. या तरुणाईचा जल्लोष तुमच्यासमोर. या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे कपड्यांकडे लक्ष द्या. पंजाबी धाटणीचे कपडे त्या सर्वांनी परिधान केलेले आहे आणि यांचा विशेष ठेका होता तो पंजाबी ठेका, तो देखील त्यांनी वाजवलेला आहे. अप्रतिम असं वादन या प्रत्येक पथकाकडनं लक्ष्मी रोडवरती होतच आलेलं आहे आणि त्याची सुंदरशी दाद हे प्रत्येक पुणेकर त्यांना तिथे देत आहेत.